मी घरातून बेघर झालो साहेब, मला तुम्ही न्याय द्या. 20% हे पैसे आहेत, 1 रुपया त्याचा थांबत नव्हता आणि त्याला पैसे दिलेले बी हात. माझं लेकरू धडधड करून माझ्या बहिणीकडे निघून गेलं. मी पेपर देत नाही मी म्हणे, तर तिला जबरदस्ती सामान सगळं आहेत. मधीच आम्हाला चप्पल काय लेकराची पुस्तकं सुद्धा घेऊ देईना झालं त्यानं घरातून. एवढं परेशानीमध्ये टाकलं. मी कसं देर भायापाशी हो, नाही तर मी रोडवर बसले असते आज. माझ्या नावाची जयभीमची पट्टी तोडली त्यानं. माझ्या घरामध्ये काय काय केलं की अस्सलाम वालेकुम, नमस्कार, जय भीम, सत श्री अकाल मेरे दोस्तों। आज नांदेड़ शहर में जिस तरीके से ब्यास का जो फाइनेंस वालों का नंगा नाच चल रहा है वो हमने कई दफ़ा आपको बताया, पर उसी तरह एक घटना हमारे सामने आई। ब्यास वाले बगैर रजिस्ट्रेशन के, बगैर लाइसेंस के किस तरीके से अपनी मनमानी कर रहे हैं। उसी तरह एक प्रकरण है जो नूरी चौक महबूब नगर का है, जो विमानतल पुलिस स्टेशन के हद में आता है। उसी तरह लक्ष्मी नगर में रहने वाली एक बहन है हमारी, जिसको ब्यास से पैसे देकर उसके नाम से जाली बॉन्ड बनाकर उसकी साइन लिए गई और वो जैसा वो मैयत में जाने के बाद उसके घर में कब्ज़ा कर दिएगा। ये पहली बार ऐसा देखने में आ रहा है कि ब्यास के पैसे देने से ज़्यादा उसका घर में कब्ज़ा करके चोरी करके कैमरे बिठाने का काम ये किया है। आरोपी का नाम है शेख रसूल। उस ब्यास का जो धंधा है उसका, ये अब ताजुब लगेगा आपको कि किस तरीके से ब्यास का धंधा है। 20% से ज़्यादा ब्यास खाते हैं लोग। हराम काम बड़े शौक से करते हैं और कहीं हमारे दानिश्वर कौम के लीडर भी है, इस पर कोई ज्ञान नहीं देते, क्यों तो पार्टी के लोग भी इसमें इन्वॉल्व रहते, शायद ऐसा भी बोले जा रहा है। 20% के भाव से यस के ये कैटरर्स का ब्यास कखोरी का धंधा है और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का भी कहना है जो अवैध साहूकारी का जो कारोबार करते हैं इन पर मौका लगाया जाए, इनको कड़क कार्रवाई हो, लोग उसमें आत्महत्या ना करें। इस तरीके के हालात है। मगर नांदेड़ शहर के अंदर जो जब से अविनाश कुमार दबंग एसपी हमारे पदभार संभाले, जब से नांदेड़ में ये फाइनेंस वालों का पूरा बिल के अंदर छुप गए। मगर उसी तरह कुछ कोने काने में, जैसा नूरी चौक में ये शेख रसूल नामी एक शख्स है जो ब्याज से देता है और बिंदास पने से लोगों के घर पे कब्जा करता है। इस तरीके की तकरार एसपी को और विमानतल पुलिस को दी है हमारे बहन ने। उनसे जानते हैं कि ये मसला क्या था, किस तरीके का पैसा लिए जाता है और किस तरीके का उनको घर से बेघर कर दिया, उनके घर में इलीगल कब्जा कैसा हुआ, ये हम उनसे जानते हैं। मी हे डायऱ्या भरत होती, पहिली सुरुवात डायऱ्यापासून, कारण की 8 दिवसाला डायऱ्या भरून त्यानं हप्ता माझ्याकडून घेऊन जायचं. नाही जर झालं तर त्यानं मग या व्याजवारी पैसे सुरू केली 20%. हे व्याजाचे पैसे हे की नाही मी वेळेवर देत होते. नाही जर दिलं तर बेरात्रीला त्यानं घरामध्ये येऊन शिव्या द्यायचं. मुलीचे पेपर चालू होते, 10वीचे 11वीचे, तर मला लय त्रास दिला साहेब. कारण की हे की मी एवढं हे परेशान झालो की आता मी बेघरच हे झालो साहेब. मी एसपी साहेबाकडे गेले होते अर्ज घेऊन, विमानतळ पोलीस स्टेशनला गेले, तिथं माझी तक्रार घेतली नाही साहेब. मी 4 दिवस झाला, 5वा दिवस आज निघला. तिथं गेले, साहेब ड्युटीवर नाहीत, साहेब बिमार पडले असे म्हणाले साहेब. माझी तक्रार कोणी घेईना. विमानतळला गेलते, तिथं काय नाही, तिथे घेतली नाही. ते कर्मचारी आलेच नाही, त्याच्या हातावर आम्ही केस दिली असे म्हणाले. एक म्हणते बिमार आहे, एक म्हणते हे झालं. आम्ही 1:30 वाजता गेले तर आमचा 6 वाजता त्यानं हे केले आहे अर्ज. हे पैसे मी असे 50, 20, 30 असं टोटल करून 2 लाख असे झालेले आहे. आणि कार्ड तर चालूच होते. तरी पण त्यानं, आम्ही गावाला गेल्यानं, आमचे मामा वारले होते, औरंगाबादला गेले, तर त्यानं आमचं कुलूप फोडून आमच्या घरामध्ये ताबा घेतला आणि त्यानं माझ्या घराचे मीटर तोडून त्यानं त्याच्या नावाचं बसवलं, कॅमेरे बसवले, माझ्या नावाची जयभीमची पट्टी तोडली त्यानं. माझ्या घरामध्ये काय काय केलं की ते, आणि मला जायची परवानगी नाही. त्यानं तुम्ही या, मी का आहे ते तुम्ही बघायसाठीच इथं बसलो अशी आम्हाला धमकी दिली, मारहाणीची. माझ्या नवऱ्याला, माझ्या लेकराला. मी घरातून बेघर झालो साहेब, मला तुम्ही न्याय द्या. 20% हे पैसे आहेत, 1 रुपया त्याचा थांबत नव्हता आणि त्याला पैसे दिलेले बी हात. एवढं त्यानं आम्हाला परेशान केलं. माझं लेकरू धडधड करून माझ्या बहिणीकडे निघून गेलं. मी पेपर देत नाही मी म्हणे, तर तिला जबरदस्ती सामान सगळं आहेत. मधीच आम्हाला चप्पल काय लेकराची पुस्तकं सुद्धा घेऊ देईना झालं त्यानं घरातून. एवढं परेशानीमध्ये टाकलं. मी कसं देर भायापाशी हो, नाही तर मी रोडवर बसले असते आज. घर माझ्या मालकाच्या नावाने आहे, माझ्या मालकाच्या नावानं घर आहे आणि त्या घरावर होम लोन चालू आहे. त्यानं आम्हाला धोक्यानं बाउंड बनवले, सह्या घेतल्या
आम्ही सया पण दिल्या तिथं, मात्र एवढं त्यांना आम्हाला बेघर करून वाटलं नाही साहेब. सगळ्याला सतवते. गलीमध्ये जे परेशान हात रोज करून खाणारे हात त्यांच्याकडे बी आहे. गलीमध्ये खूप व्यवहार आहे त्याचा. मात्र त्यानं कसं आम्हाला धमकून हे करून त्यानं हे करायचं, एवढे पैसे तुम्हाला दिलेच पाहिजे, असं हे केलंच पाहिजे. SP साहेबाकडे गेले होते. तिथं जर गेलं तर SP माझाच, पोलीसवाले माझेच, सगळे माझे असं म्हणून तिथं त्यानं आम्हाला धमकी दिली. आम्ही 2 महिन्यापासून इकडं तिकडं भटकायले. आज गेले पोलीस स्टेशनला तर आमच्यापाशी कोणी नाही आलं. विनंती काय नाही, आमचं घर द्यावं अपेक्षा, आम्हाला दुसरं काहीच नाही. आम्हाला घर व्यवस्थित त्यानं हे करा आमच्या हवाली. हे डायऱ्या 8 दिवसाच्या आहेत. हे डायऱ्या 8,000चे 1,000 रुपये हप्ता. हां, तर एवढ्या मी डायऱ्या माझ्या बनवलेल्या. 8,000 घेतले तर 1,000 रुपये. आता हे मी 40,000ची डायरी बनवलेली आहे 48ची, तर मी 4,000 रुपये हप्ता भरलेला आहे. एक दिवस थांबू देत नव्हतं की 10ला आलं तर मला याच टायमाला पैसे पाहिजे. 10,000 घेतले तर 8,000 आपल्या हातात द्यायचं आणि 12 हप्ते भरायला लावायचं. तर एवढे मी 8 दिवसाला 7,000 रुपये हप्ता भरत होते त्याचा, आणि महिनेवारी तर चालूच होते. अशी आम्हाला विनंती आहे, साहेबांनी माझी तक्रार अशी मान्य करावी. मला घर ताब्यात माझ्या द्यावे. मला दुसरी काही अपेक्षा नाही सर, मला न्याय द्या, दुसरं काहीही नाही. सर्व आमच्या घरामध्ये कधी बी येते, रात्रीला बेरात्रीला शिवा देते, महाराजचे असं तसं विचित्र होई. आगाव बाया घेऊन येते, आगाव माणसं घेऊन येते, टपोरी काठी आणते, काय की आणते, दिवसभर इकडेच फिरते, इकडे तिकडे कोणीकडे. की आम्ही विमानतळा गेलो होतो, SP ऑफिसला गेलो होतो, पण तिथं आमचं कोणी मान्य करणं गेलंय. विमानतळ पोलीसला गेलो होतो आम्ही, पण ते म्हणत आज या उद्या, एक मध्ये बिमार पडलो, काय की पडलंय, सुट्टीवर आहे, आम्हाला फिरवायला गोल असं, आज या उद्या या संध्याकाळी फोन लावतो. आता राहिला आम्ही आमच्या भावापाशी, घरचं सामान पण त्या घरामध्येच आहे आमच्या. SP आम्हाला घर भेटलं पाहिजे, आम्हाला नाही भेटलं पाहिजे. SP साहेब चांगल्यात म्हणून आम्हाला मिळाली, तू यानं बोलले आम्हाला, इकडे आलो होतो आम्ही, आम्हाला घर आणि आम्हाला न्याय भेटला पाहिजे आम्हाला बस. आणि निव माणूस गुंड नावाचा आहे, रसूल नावाचा, इकडं तिकडे दिवसभर फिरते, गल्ल्यामध्ये लेकरं असतात, बाया असतात, बाई माणसं राहतात, बिलकुल भीत नाही ते. माझं नाव साहेबराव माधवराव वाडवी. ये हमारे साथ में पीड़ित बहन जिसको घर से बेघर कर दिया ब्यासखोर ने, और उसके बाद जो पुलिस में भी वो जा के चक्कर मार रहे हैं मगर कोई सुनवाई नहीं हो रही. फिर भी नांदेड़ के दबंग SP अविनाश कुमार से उन्होंने विनती की कि वही न्याय दे सकते हैं. जिस तरीके से कायदा पारित हुआ है कि ब्यास जो है इंटरेस्ट वालों की वजह से लोग मर रहे कर रहे, मुख्यमंत्री ने कहा कि अवैध साहूकारी पर कड़क कार्रवाई हो, उसी तरह विमानतल पुलिस स्टेशन में इस रसूल नामी शख्स पे कार्रवाई होगी कि नहीं ये भी देखेंगे. और ये जो पीड़ित है, जो बहन हमारी, इसको घर का इसका हक मिलता है या नहीं. जिस तरीके से ब्यास का आपने सुना कि 20% जो 1,000 को 12,000 रुपये लगाकर 1,000 के जो 1,200 रुपये लेकर इस तरीके का धंधा जोर में चढ़ रहा, और कहीं ना कहीं ये इन पर कड़ी कार्रवाई होना चाहिए. ये अनुसूचित जाति जमाती के लोग हैं, ये अपनी दर दर भटक रहे, मगर पुलिस में भी इन्होंने तकरार देने के बाद भी इनकी कोई सुनवाई नहीं होने के बाद माझा महाराष्ट्र कार्यालय पे आए. हम भी अविनाश कुमार साहब से विनती करते, और विमानतल के भी जो साजिद हुसैन साहब है PSI, इनसे भी रिक्वेस्ट करते कि इन ब्यासखोरों पर कड़क कार्रवाई करके इनको इनका घर दिलाया जाए. और जिस तरीके से इनकी जो दादागिरी बढ़ गई, जो हुक्मशाही है, ये कहीं ना कहीं ख़त्म होना चाहिए. लोगों को उठाकर ले जाते, मारते, रूमों पर माँ बहन पे गालियाँ देते, बच्चियों पे बुरी नज़र डालते, ये कभी ना कभी ख़त्म होना चाहिए. और ये हमें पता है कि ये अविनाश कुमार ही ख़त्म कर सकते. इस तरीके का विमानतल में नंगा नाच रुकना चाहिए. देखते हैं कि इनको क्या न्याय मिलता है, उसके बाद भी हम आपको ज़रूर बताएंगे अपडेट. नांदेड़ से माझा महाराष्ट्र शेख याहिया.